नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 18 आहे आणि जो आपण सेशन सुरू केलेला आहे, जो आपण पोस्ट वाईजचा, ज्यामध्ये आपण ग्रंथालय व ग्रंथपाल या पदाकरताचा आपला हा भाग व्हिडिओचा 2 आहे, ज्यामध्ये आपण तांत्रिकी स्वरूपावर प्रश्न पाहत आहोत। तर जे बरेच विद्यार्थी ग्रंथपाल व ग्रंथालय या पदाकरताचे अर्ज केलेले आहेत, त्यांनी अनेक सारे कमेंट्स केले होते की सर आपण या टॉपिकवर देखील सिरीज आपली सुरू करा। तर मित्रांनो, आपण ऑलरेडी आपली सिरीज सुरू केलेली आहे, त्यामधलाच आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 2 आहे, ज्यामध्ये आपण हे संपूर्ण काही प्रश्न आपण कव्हर करत आहोत। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते परिपूर्ण तुमच्या TCS पॅटर्नच्या अभ्यासक्रमावर आधारित व त्यासोबत जो तुमचा ग्रंथालय व जो ग्रंथपालचा अभ्यासक्रम आहे ते आपण दोन्ही पण यामध्ये प्रश्नांचा समाविष्ट आपण केलेला आहे। त्यामुळे तुम्ही अप्लाय केला असेल या पदाकरता मित्रांनो, आपले प्रत्येक व्हिडिओ इथून येणार आहे ते तुमच्यासाठी अतिशय आणि अतिशय महत्त्वाचे असणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला अजून बी या पदाकरता जर तुम्ही परफेक्ट आपलं असलेलं स्टडी म्हटलं तर तुम्ही घेतला नसाल तर तुम्हाला कुठून आणि कसं मिळवता येईल हे देखील मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। चला मित्रांनो, आपण सुरू करू आपल्या आजच्या या भाग 2 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, इन्फॉर्मेशन रिट्रीव्हल मध्ये IDF मध्ये TF म्हणजे काय? तर या ठिकाणी जो TF आहे या ठिकाणी याचा जो अर्थ असा काय होतं असं आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे इन्फॉर्मेशन रिट्रीव्हलमध्ये। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 1, जे की दस्तऐवजातील शब्दांची वारंवारिता, त्यालाच आपण टर्म फ्रिक्वेन्सी असं देखील म्हणतो। तर TFचा जो फुल फॉर्म होतो तर टर्म फ्रिक्वेन्सी असा होणारा असतो। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणारा असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला दुसरा असा आहे, ग्रंथालय विज्ञानातील कंपोसाइट एंट्री म्हणजे काय? तर कंपोसाइट एंट्री म्हणजे काय ग्रंथालय विज्ञानातील? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की एकाच नोंदीत लेखक व शीर्षक दोन्ही दाखवणे, ज्याला कंपोसाइट एंट्री असं जे आहे ते म्हटलं जातं। ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। आणि थोडक्यामध्ये परीक्षेमध्ये देखील तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न जे हे पाहायला मिळणारे असतील, जे की त्यांच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आणि एकदम मॉडरेट टाईपचे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळणारे असतील। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, डॉक्युमेंटेशनमध्ये जे काही फोटनोटचा उपयोग कशासाठी होतो किंवा कायासाठी किंवा कशासाठी होतो? तर याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर सी, जे की अतिरिक्त स्पष्टीकरण अथवा संदर्भ देण्यासाठी जे आहे जे की फुटनोटचा उपयोग होतो। ऑप्शन नंबर या ठिकाणी सी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला जो की प्रश्न 4 असा आहे, ग्रंथालय वर्गीकरणात DDCच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की ज्ञानाचे वैश्विक स्तरावर संकलन सुकर करणे हे जे आहे DDCच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे। ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 5वा असा आहे, रिसर्च मेथॉड्समध्ये केस स्टडी पद्धतीची मुख्य वैशिष्ट्ये कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की एखाद्या घटनेचे सखोल वैयक्तिक विश्लेषण जे की महत्त्वाचं असतं, हे याचं मुख्य वैशिष्ट्य आहे, ज्याला आपण केस स्टडी म्हणतो। रिसर्च मेथॉड्समध्ये केस स्टडी जे की एखाद्या घटनेचा सखोल किंवा वैयक्तिक विश्लेषण करणे होय। तर ऑप्शन नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। आणि थोडक्यात तुम्हाला ह्या प्रकारचे प्रश्न थोडक्यात पाहायला मिळणारे असतील। आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही ग्रंथालय व ग्रंथपाल या पदासाठी आपला स्पेशली असलेला क्रॅश कोर्स, ज्यामध्ये आपण तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल आपण दोन्ही पण उपलब्ध करून देत आहोत, ते जर तुम्ही अजूनही घेतला नसाल तर मित्रांनो लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करून मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे, जी की आपण संपूर्ण काय अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये, ज्याची प्राईस आपण फक्त डिस्काउंट ऑफर्समध्ये जे की एक टेक्निकल पोस्टसोबत आपण 700 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही नॉन टेक्निकल आपण टेक्निकल 100% अभ्यासक्रम आपण उपलब्ध करून देत आहोत या प्राईसमध्ये, जे की डिस्काउंट ऑफर प्राईसमध्ये आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलं आहे। जे की तुम्ही मार्केटमध्ये इतरत्र पाहू शकता, फक्त नॉन टेक्निकलसाठी तुम्हाला 1500 रुपये पेड करावं लागत असेल, ज्यासाठी मार्केटमधलं तुम्ही कोणतं बुक्स घेतला तरी त्यामुळे तुम्हाला ग्रंथालय व ग्रंथपाल या पदाचा तेवढा काही स्पेसिफिक तुम्हाला अभ्यासक्रम त्या ठिकाणी मिळणार नसेल। पण आपल्याकडे टेक्निकलमध्ये 1000 प्रश्नांचा आपण टॉपिक वाईज MCQ क्वेश्चन बँक तुम्हाला बनवून दिलेला आहे। तर नॉन टेक्निकलमध्ये तुम्हाला 10 टेस्ट सिरीज आणि ई-बुक तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे, जे की 100% अभ्यासक्रम कव्हर करण्याची हमी आम्ही तुम्हाला देत आहोत। तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक जी आहे उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानंतरचा आपला 6वा प्रश्न असा आहे, अभिलेख व्यवस्थापनात जे काही प्रोव्हिडन्स म्हणजे काय? तर जे काही प्रोव्हिडन्स असतात त्याला काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की दस्तऐवजाच्या उत्पादनाची व इतिहासाची खात्री।
त्यानंतरचा 7वा प्रश्न, ग्रंथालय व्यवस्थापनात जे काही इंटर लायब्ररी लोन सेवा काय सुचवते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की विविध ग्रंथालयामध्ये पुस्तकांची देवाणघेवाण हे जे आहे थोडक्यामध्ये सुचवते. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, क्लासिफिकेशनमध्ये शेल्फ लिस्ट म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की यादी ज्यात सर्व पुस्तके त्यांचे सेल्फ क्रमांकानुसार नोंदवलेले असतात, त्याला सेल्फ लिस्ट असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 9वा असा आहे, डॉक्युमेंटेशनमध्ये टेबल ऑफ कंटेंटचं मुख्य कार्य काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की दस्तऐवजाची रचना व विभाग दर्शवणे हे जे आहे टेबल ऑफ कंटेंटचं मुख्य कार्य आहे. त्यानंतरचा 10वा प्रश्न आपला, इन्फॉर्मेशन रिट्रीव्हलमध्ये रिकॉल वाढवण्यासाठी सर्वात योग्य उपाय कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की अधिक व्यापक विशेष शब्द वापरणे हे जे आहे थोडक्यामध्ये याचा जो आहे उपाय होता, जे की उपाय आहे जे की रिकॉल वाढवण्यासाठीचा. ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025 मधील ग्रंथपाल व ग्रंथालय या पदाकरता आपला असलेला स्पेशली अतिसंभव प्रश्नसंच नोट्सचा क्रॅश कोर्स घेतला नसेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये आपण संपूर्ण काही DMRचा अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम आपण कव्हर केला आहे, ज्या TCSचे अतिसंभव प्रश्नसंच आपण त्यामध्ये इन्क्लूड केले आहेत व त्यासोबतच परीक्षेमध्ये येतील असे एक्सपेक्टेड स्वरूपाचे सर्व काही प्रश्नांचा त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, ज्यात आपण ग्रंथपाल व ग्रंथालय या पदांसाठीचा PYQ क्वेश्चन्स देखील आपण आपल्या टेस्टमध्ये ऍड केले आहेत व त्यासोबतच ग्रंथपाल व ग्रंथालय या पदांचे आपण स्वतंत्र तांत्रिकी प्रश्नसंच देखील उपलब्ध करून दिलेले आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणताही महागडं कोर्स घेण्याची अजिबात गरज पडणारी नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे बुक्सची अजिबात गरज पडणारी नसेल. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम प्रथम प्रयत्नामध्ये क्रॅक करायची आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून संपूर्ण काही मिळवून घ्या, ज्याची आपण फक्त डिस्काउंट प्राइस सध्या स्थितीमध्ये एका टेक्निकल सोबत फक्त 700 रुपये ठेवलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य आणि इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुम्हाला तांत्रिक देखील मराठी भाषेमधून आपण प्रथमतः तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये ज्यांना उत्तीर्ण व्हायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. खरेदीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आपल्या व्हॉट्सअप सेलरची, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून अवघ्या 5 मिनिटांमध्ये संपूर्ण काही A to Z तुम्ही स्टडी मटेरियल मिळू शकता व चांगले आणि उत्तम तयारीला सुरू करू शकता. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ग्रंथालय व ग्रंथपाल व इतर पदांसाठी जो आपला जो क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल आहे ते जर घेतला नसेल तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून संपूर्ण काही मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक आपण उपलब्ध करून दिलेली आहे, जे की तुमचा या पदासाठीचा अभ्यासक्रम हा परिपूर्ण कव्हर होणारा असेल. त्यानंतर प्रश्न 11वा, ग्रंथालय विज्ञानातील मेटा डाटा म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की डेटाविषयी डेटा, उदाहरणार्थ लेखक व प्रकाशन वर्ष हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर प्रश्न 12वा, डॉक्युमेंटेशन्समध्ये अपेंडिक्स विभागाचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की अतिरिक्त तपशील किंवा साधने जोडणे. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, इन्फॉर्मेशन रिट्रॅव्हलमध्ये स्टॉप वर्ड्स म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की शोधात निकष पूर्ण न करणारे शब्द, उदाहरणार्थ आणि की. त्यानंतरचा प्रश्न 14वा, ग्रंथालय वर्गीकरणात नोशन्सचे कार्य काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की श्रेणी ओळखण्यासाठी संकेताक्षरे किंवा संख्या. त्यानंतर प्रश्न 15वा, अभिलेख व्यवस्थापनात अप्रेसियल्स म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की अभिलेखाचे मूल्यांकन करून रोखण्याजोगं ठरवणे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 16वा आपला, रिसर्च मेथॉड्स म्हणजे हायपोथेसिस टेस्टिंगचा प्रमुख उद्देश काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की तपासणीयोग्य अनुमान सिद्ध करणे किंवा खंडन करणे असा होतो. त्यानंतरचा प्रश्न 17वा, सूची करण्यात ऑथर एंट्री मध्ये कोणता घटक सर्वात महत्त्वाची भूमिका आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये सी, जे की लेखकाचे नाव हे जे आहे ऑथर एंट्रीमध्ये सर्वात महत्त्वाचे घटक आहे. त्यानंतरचा 18वा प्रश्न, ग्रंथालय व्यवस्थापनात युजर एज्युकेशन सेवा कशासाठी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की वापरकर्त्याच्या ग्रंथालय सेवा वापरण्याचे तंत्र शिकवण्यासाठी हे जे आहे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 19वा, इन्फॉर्मेशन रिट्रॅव्हलमध्ये रिलेव्हन्स फीडबॅक म्हणजे काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की वापरकर्त्याकडून मिळालेल्या परिगुणाची गुणवत्ता सुधारणे हे जे आहे रिलेव्हन्स, जे की फीडबॅक्सचा अर्थ आहे. त्यानंतर 20वा प्रश्न, अंडरस्टँडिंग लायब्ररी अँड सोसायटीमध्ये कम्युनिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिसची भूमिका काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की समाजातील गरजेनुसार माहिती व सेवा पुरवणे हा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल. त्यानंतर हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले भाग 2 मधले टॉप 20 क्वेश्चन्स आहेत, जे की आपण ग्रंथालय व ग्रंथपालसाठी आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न अजूनही रेग्युलरली पाहायचे असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. यावरची आपण सिरीज रेग्युलरली आपण कंटिन्यू करू आणि ज्यांना कोणालाही याचा
संपूर्ण काही क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल हवा असेल TCS पॅटर्ननुसारचा संपूर्ण काही तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची आपण ऑफिशियल लिंक उपलब्ध करून दिलेली आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन काही अपडेट्ससोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.